देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या युनायटेड अरब अमिरात आणि नॉर्डिक देशांच्या दौऱ्यावर आहेत. आपण पाहिलं असेल की सध्या ते इटलीत आहेत आणि जॉर्जिया मेलोनी यांना मेलडी देतानाचा त्यांचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय. परंतु कोणत्याही राष्ट्रप्रमुखाचा दौरा हा महत्त्वाच्या विषयासंदर्भातच असतो आणि तसाच पंतप्रधानांचा हा दौरा अनेक महत्त्वाच्या करारांनी आणि भविष्यकालीन निर्णयांनी व्यापलेला आहे. या दौऱ्यातून भारत नेमकं काय साध्य करू पाहतोय हे आपण या एक्सप्लेनरच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी सौरभ सद्योजात. माझ्यासह कॅमेऱ्यावरती आहेत जयेश पाटील आणि आपण पाहताय महा MTV. मित्रहो, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटाला इराण अमेरिका युद्धाला सुरुवात झाली आणि म्हणता म्हणता त्याची झळ आपल्याही दाराशी येऊन पोचलीच. बरं, त्यात इराणची हुशारी अशी की त्यानं होर्मुझचं नाक दाबून ठेवलंय. त्यामुळे जगभरात इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय आणि सामुद्रधुनीद्वारे होणारा व्यापारही ठप्प आहे. अशा स्थितीत देशाची ऊर्जा सुरक्षा, व्यापारासाठी पर्यायी मार्गांचा विकास करणं, अशा मार्गांच्या माध्यमातून पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन संतुलित करणं आणि यातून तुटवड्याची समस्या सोडवणं. एक लक्षात घ्या, या सगळ्या महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी मोदींनी हा परदेश दौरा आखलाय. यातील 2 आणि सर्वार्थानं महत्त्वाचे असे मुद्दे आपण पाहूया. पहिला मुद्दा, या दौऱ्याच्या केंद्रस्थानी आलेला एक शब्दसमूह आपल्याला सारखा पाहायला मिळतोय आणि तो म्हणजे इंडो मेडिटेरेनियन कॉरिडॉर. हा मार्ग व्यापार आणि सामरिक नीती अशा दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारत ते युरोप अशी ही कनेक्टिव्हिटी असणार आहे. हा नकाशा आपण निरखून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की हा मार्ग 3 भागात विभागला गेलाय. पहिल्या भागात भारत आणि अरब देश हे समुद्री मार्गाने जोडले जातील. तिथून पुढची वाहतूक ही रेल्वेच्या माध्यमातून होईल आणि हे रेल्वेचं जे जाळं आहे ते इस्रायलपर्यंत असेल. तिथून पुढं युरोपपर्यंत पुन्हा एकदा समुद्री मार्गाचाच अवलंब केला जाईल. आता हा सगळा खटाटोप कशासाठी? तर होतं असं की पश्चिम आशियात युद्ध अशीच सुरू राहिली तर आपण वापरतो ते व्यापारी मार्ग खुले राहणारच नाहीत. त्यांच्यावर कायम युद्धाचं एक सावट राहील आणि त्यात होर्मुझ असेल किंवा रेड सी असेल, अशा जागा युद्धाच्या सावटाखाली राहतील. त्यामुळे या मार्गाच्या निर्मितीला आणि वापराला गती देणं अतिशय महत्त्वाचं आहे. यात अजून एक विशेष बाब म्हणजे हा IMEC मार्ग चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या मार्गाला एक तुल्यबळ पर्याय ठरू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो ऊर्जा सुरक्षेचा, व्यापाराचा, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा आणि सागरी सुरक्षेच्या तरतुदीचा. आणि त्यासाठी पंतप्रधानांनी नॉर्डिक देशांना भेटी दिल्या. नॉर्डिक देश म्हणजे डेन्मार्क, फिनलंड, आइसलंड, नॉर्वे आणि स्वीडन. तिसऱ्या इंडो नॉर्डिक परिषदेतून भारतानं या नॉर्डिक देशांशी सहकार्याचे करार केलेत. त्यात हरित ऊर्जा असेल, तंत्रज्ञान असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्यापाराची वृद्धी, पर्यावरण संरक्षण आणि सागरी सुरक्षा अशा अनेक विषयांचा अंतर्भाव आहे. यासह भारताला युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठीही या देशांचा पाठिंबा आहे आणि तो कायम असल्याची पुष्टी यावेळी मिळाली. या भेटीतून विशेषतः हरित ऊर्जेचा आणि त्याद्वारे भारताच्या ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न काहीसा सोपा होऊ शकेल. हा जो दौरा आहे त्याची व्याप्ती इटलीपर्यंत जाऊन पोहोचल्याचं आज आपण पाहतो आहोत. आज भारतीय वृत्तपत्रात नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संयुक्तपणे एक लेख लिहिला आहे आणि त्यातून भारत आणि इटलीचे संबंध तर उद्धृत होतच आहेत, पण त्याही पुढे जाऊन या लेखात त्यांनी एक सूतोवाच केलंय. ते सूतोवाच मल्टीपोलर वर्ल्ड म्हणजेच बहुध्रुवी जगाच्या निर्मितीचं आहे आणि सध्याच्या अशांत अशा युद्धमय जगात इंडो मेडिटेरेनियन या 2 शब्दांनी ती आशा आपल्याला दाखवली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आपल्याला हा एक्सप्लेनर व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.